आपण बनवणार आहे खव्याची पोळी. त्यासाठी खवा आणला आहे अर्धा किलो. तो गरम करून घ्यायचा छान. असं पातळ होते छान भाजल्यानंतर कमी आचेवर भाजायचा आणि थोडंसं घट्ट येईपर्यंत भाजायचं आणि मग पिठी साखर टाकायची याच्यामध्ये. आता हे असं घट्ट झालेलं आहे आणि थंड झालं. आता यामध्ये 1 वाटी खवा असेल तर अर्धी वाटी साखर टाकायची आणि मिक्स करायचं. जायफळ पावडर आणि विलायची पावडर मिक्स करून घ्यायची. असा पातळ झाला. आता त्याला थंड झाल्यानंतर गोळा बनते आणि त्याचा पोळ्या करायच्या. इकडे कणिक भिजवून घेतली आहे. पुरणाच्या पोळीला भिजवते तशा टाईप आणि जसा खवा राहील तशा टाईप नरम करायची कणिक. कणकीचे असे गोळे बनवून घेतले आहे पेड्या एवढाले आणि हा खव्याचा पण असा गोळा बनवून घ्यायचा. आता हा गोळा घेतला आहे, याला अशी पारी बनवून घ्यायची आणि दुसरा गोळा पण तांदळाच्या पिठात. असं तांदळाच्या पिठामध्ये थोडं घोळवून घेतलं तर आणि हे खव्याचं सारण असं एक गोळा बनवून घ्यायचा. खव्याचा असं गोळा घ्यायचा. आपल्याला गोड पाहिजे आहे सारण तेवढं आणि ते यामध्ये ठेवून दुसरी आणि ही पूर्ण पॅक करायची. हे पूर्णपणे अशी पॅक करून घ्यायची आणि हे तांदळाचं पीठ लावून आता आणि ही अशी लाटून घ्यायची. आपला खवा पूर्ण बाजूने गोल पसरला आहे. तवा गरम झालेला आहे, त्यामध्ये असं थोडं तूप टाकून घ्यायचं आणि ही पोळी ते पलटवून घ्यायची अशी. आता पोळी पहा किती छान फुलली आहे. तसं तूप लावून पोळी आपली शिजवून घ्यायची. तयार आहे आपली खव्याची पोळी. किती मस्त झाली आहे, किती छान नरम झाली आपली खव्याची पोळी. तयार आहे खव्याची पोळी.